सिंधुदुर्ग पोलीस खात्यामध्ये भ्रष्टाचारावरनं आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यात भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप होता निलेश राणेंनी केला आणि यावरनं राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणी वैभव नाईकांनी केली। दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना निलेश राणेंच्या आरोपांची चौकशी करणार असंही नितेश राणेंनी म्हटलंय। वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करू नये असा सज्जड इशाराही त्यांनी दिलाय। लवकरात लवकर या जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करतील। खरं तर माझं म्हणणं आहे अशी व्यक्ती ही पोलीस फोर्स मध्येच नको, पोलीस फोर्स मधून पण यांची हकालपट्टी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे। आणि मी ती जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि बाकी या सगळ्या नेत्यांकडे मी बसेन तेव्हा मी माझी भूमिका तिकडेही मांडीन। देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी दुसरं मंत्रिपद घेतलं पाहिजे। कारण एक सत्ताधारी पक्षाचा आमदार जर 2-2 कोटी रुपये दर महिन्याला गृह खात्याला मिळत असतील असं जर आरोप करत असेल तर विरोधी पक्ष किंवा सर्वसामान्य आरोप जे करत आहेत त्याला पुष्टी आज मिळालेली आहे। आणि त्यामुळे माननीय निलेश राणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाची गृह खात्याने तातडीने दखल घ्यावी। जे काय आरोप आदरणीय निलेशजी राणे साहेबांनी पोलीस अधीक्षकांवर केले त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने सरकार म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माहिती पोहोचवणारच आहोत। गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे दिवस रात्र एक करतायत त्याला गालबोट लावण्याची हिम्मत माजी आमदार वैभव नाईकांनी करू नये